आणि आता पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका। नाशकात ₹1.35, पुण्यात ₹2.50 सीएनजी महाग, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरातही सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2 वाढ। रत्नागिरी जिल्ह्यातील अद्वैत पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचा फलक। मुंबई गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल वितरणावर मर्यादा। डिझेल संपल्याने वाहनधारकांना मनस्ताप। जळगाव जिल्ह्यात इंधन तुटवड्यामुळे टुरिस्ट वाहनधारकांवर परिणाम। रेल्वे स्टेशन, बस स्थानक परिसरात टुरिस्ट गाड्या डिझेल अभावी उभ्या। तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। रत्नागिरीतील खेडमध्ये सीएनजी वाहनांसाठी स्वतंत्र लाईनच्या मागणीवरून महानगर गॅसच्या पंपावर गोंधळ। स्थानिक चालक आक्रमक झाल्याने काही काळ तणाव निर्माण। घटनेचा सीसीटीव्ही समोर। लॉकडाऊन सारखे दिवस लवकर येतील, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। महिनाभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल। पैसे सुरक्षित ठेवा, गुंतवणुकीच्या भानगडीत पडू नका, वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। वॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचं वक्तव्य। वाहतूक, शेती, उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल। इंधनावरील वॅट सरचार्ज तात्काळ रद्द करावा, जयंत पाटलांची मागणी। पुण्यात सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ। सीएनजी प्रति किलो ₹2.50 महाग। सीएनजीसाठी आता ₹94.75 मोजावे लागणार। इंधन दरवाढीमुळे मुंबईतील लोकलच्या तिकीट विक्रीत मोठी वाढ। मागील काही दिवसात तिकीट विक्रीत 50 ते 191% वाढ। जवळपास 40,000पेक्षा अधिक प्रवाशांची नोंद। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात शिंदेच्या शिवसेनेच्या घंटानाद आंदोलन, तर बकरी ईद निमित्त किल्ल्यांवर हिंदूंना प्रवेश नसल्याने शिवसेना आक्रमक। रस्त्यावर होणाऱ्या नमाज पठणाला शिवसेनेचा विरोध। कल्याणच्या दुर्गाडी परिसरात ईदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त। दुर्गाडी किल्ल्याकडे जाणाऱ्या 3ही रस्ते बंद। 300हून अधिक पोलीस बंदोबस्तात सहभागी। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर भाजपचं आंदोलन। भाजप नगरसेवक महेश पाटील पोलिसांच्या ताब्यात। दुर्गाडी मंदिरात प्रवेशबंदी लागू केल्यानं हिंदू संघटनांचं हे आंदोलन। मीरा रोडमध्ये बकरी ईद निमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। मीरा रोडमधील पूनम इस्टेट क्लस्टरमध्ये बकरी कुर्बानीवरून वाद झाला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी। बकरी ईद निमित्त घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीत पोलीस बंदोबस्त तैनात। बकरा कुर्बानीला किरीट सोमय्या यांनी विरोध दर्शवला होता। मुस्लिमांच्या सणावरून होणारे वाद ही राज्याची संस्कृती नाही। काल राज्यात बकरी ईदवरून दंगल घडवण्याचा प्रयत्न। कुर्बानीवरून झालेल्या तणावावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। 55 रेडे कापून सत्तेत आलेलं सरकार 55 रेडे कापणाऱ्यांचाही विरोध केला पाहिजे। बकरा कुर्बानीवरून खासदार संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। गोरेगावच्या गोकुळधाम परिसरात वार्तांकन करणाऱ्या TV9च्या पत्रकारासोबत स्थानिकांची अरेरावी। आझादनगर रोडवर कुर्बानीवरून झालेल्या वादाचं वार्तांकन करण्यापासून स्थानिकांनी रोखलं। पोलिसांसमोर स्थानिक पत्रकाराच्या अंगावर धावला। पोलिसांनी स्थानिकाला न अडवल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न। कल्याणमध्ये एका सोसायटीत बकरा कुर्बानीला मनाई केल्याचा आरोप। सर्वोदय सृष्टीसागर कॉम्प्लेक्समध्ये पोलीस बंदोबस्त। पोलीस आणि केडीएमसीने मनाई केल्याचा नागरिकांचा आरोप। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील संवेदनशील भागात पोलिसांचा रूट मार्च। संवेदनशील ठिकाणांवर ड्रोनद्वारे नजर। मोमिनपुरा, गांधीबाग, बजरिया, भालदारपुरा, चिटणीस पार्क या चौकात रूट मार्च। मुंबईच्या देवनार बकरा मंडीत ईद निमित्त बकरा खरेदी विक्रीला प्रचंड वेग। यंदा बकऱ्यांपेक्षा खरेदीदारांची संख्या अधिक असल्याचं चित्र। आतापर्यंत 75,500पेक्षा अधिक बकऱ्यांची विक्री पूर्ण। ईदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील संवेदनशील भागात पोलिसांकडून रूट मार्च। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांततेत ईद साजरी करण्याचे नांदेड सिटी पोलिसांकडून आवाहन। रत्नागिरीच्या लांजा शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रूट मार्च। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून संचलन। दापोलीतील 2 गटातील वादानंतर ठिकठिकाणी बंदोबस्त। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गोळीबार मैदान परिसरातील वाहतुकीत बदल। ईदगाह मैदानात नमाजासाठी गर्दी होणार असल्यानं काही मार्ग बंद ठेवून पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे।
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात 8 अतिरिक्त पोलीस आयुक्त 21 पोलीस उपायुक्त यांच्यासह 10,110 पोलीस कर्मचारी तैनात बकरा कुर्बानीवरून मुंबईत काही सोसायटींमध्ये तणाव बकरी ईद निमित्त मालाडमध्ये मुस्लिम कुटुंबाला पोलिसांकडून अनोखी भेट 12 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाची कुटुंबासोबत भेट जळगावच्या यावल पोलीस ठाण्यात बकरी ईद निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न पोलिसांकडून गोवंश हत्याबंदी कायद्याचं पालन करण्याच्या सूचना नाशिकच्या मालेगावमध्ये बकरी ईदचा सण उत्साहात साजरा मुख्य ईदगाह मैदानासह 14 ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून सामुदायिक नमाज पठण नीट पेपर फुटीचं केंद्र महाराष्ट्रातच मुख्यमंत्री फडणवीस जबाबदारी घेणार का नीट पेपर फुटीवर संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल महाराष्ट्रातील वाईट घटनेत शहा कनेक्शन समोर येतच प्राध्यापक तेजस शहाच्या अटकेवरून राऊतांचा टोला 30 मे पासून रखरखत्या उन्हात आंतरवाली सराटीतच आमरण उपोषण करणार उपोषणाच्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम सरकारला दिलेल्या मुदतीला उद्या 10 महिने पूर्ण होतील सरकार अन्याय करतंय म्हणून कठोर भूमिका घेतोय मनोज जरांगेंची प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगेंना भेटणार मराठा समाजाला न्याय मिळवून देणारे अपेक्षित उत्तर मनोज जरांगेंना मिळेल प्रसाद लाड यांचं वक्तव्य राज्यात ठाकरेंची सेना आणि पवारांची राष्ट्रवादी हे दोनच प्रादेशिक पक्ष अजित पवारांचा पक्ष हा संपणार हे दुर्दैवाने बोलावं लागतंय संजय राऊतांची प्रतिक्रिया अनेक वर्षापासून अर्थ खातं राष्ट्रवादीकडे होते योगेंद्र पवार यांचं वक्तव्य त्यामुळे सुनेत्रा पवारांना अर्थ खातं दिलं पाहिजे योगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया अजित पवारांच्या अपघाती निधनाला आज 4 महिने पूर्ण यानिमित्त रोहित पवारांकडून भावनिक पोस्ट करत दादांसोबत आठवणींना उजाळा काही जण तुमच्या नावाचा स्वार्थासाठी वापर करत असल्याची रोहित पवारांकडून खंत व्यक्त 4,500 कोटींच्या धान्य वाहतुकीत भुजबळांनी टक्केवारी मागितली 26 वर्ष वारंवार त्याच कंपन्यांना धान्य वाहतुकीचं काम दिल्याचा आरोप छगन भुजबळांवर अंजली दमाने यांचा आरोप संबंधित कंत्राट रद्द करण्याची दमानिया यांची सरकारकडे मागणी अंजली दमाने यांचे एमएसआरडीसीचे चेअरमन अमिल कुमार गायकवाड यांच्यावर घोटाळ्याचे आरोप जादा व्याजदरासाठी नियम धाब्यावर बसवून फसवणूक केल्याचा आरोप एचडीएफसी बँकेत 45 कोटी ठेवी ठेवून आरबीआयची फसवणूक केली एमएसआरडीसीच्या गायकवाडांची चौकशी करण्याची दमाने यांची मागणी पक्षाला विरोधकांच्या दावणीला बांधणारा धंदा खपवून घेणार नाही मंत्री उदय सामंतांचा नाव न घेता महेश शिंदे यांना सूचक इशारा पलटणमध्ये राजेगड सोबत आल्याने शिवसेनेचाच आमदार होणार उदय सामंत यांची प्रतिक्रिया शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दमबाजी केलेली खपवून घेणार नाही मंत्री उदय सामंत यांचं सोलापुरातील कार्यकर्ता मेळाव्यात वक्तव्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकीही खपवून घेणार नाही सामंत यांची प्रतिक्रिया कर्नाटकमध्ये सिद्धरामय्यांच्या राजीनाम्याबाबत सस्पेन्स वाढला कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चा मात्र राज्यपाल थावरचंद गेहलोत मुंबईत सिद्धरामय्यांनी आज दुपारी राज्यपालांची भेटीची वेळ मागितली होती लवकरच महाराष्ट्रात काँग्रेसला नवा प्रभारी मिळणार रमेश चन्नीथला केरळचे मंत्री झाल्याने नव्या चेहऱ्याला संधी सचिन पायलट भूपेश बघेल कुमारी शैलजा यांची नावं चर्चेत जूनमध्ये काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार सूत्रांची माहिती नागपुरात विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याकडून निवडणुकीला सज्ज राहण्याचं आवाहन पोषकार अपघात प्रकरणातील आरोपींना पैशाचा माज निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या अग्रवाल कुटुंबियांवर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंची मागणी विशाल अग्रवाल याला घरात घुसून ठोकलं पाहिजे हा सर्व पैशाचा माज असून कायद्याचा धाक उरला नाही शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची अग्रवाल कुटुंबियांच्या व्हिडिओवरून संतप्त प्रतिक्रिया मला एका महिला नेत्याकडून फोनवरून धमकी अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं वक्तव्य करिअर उद्ध्वस्त होईल फोनवरून धमकी दीपाली सय्यद यांची माहिती विधान परिषदेच्या जागावाटपासाठी मविया नेत्यांची 29 तारखेला पुन्हा बैठक मविया विधान परिषदेच्या 17 जागा लढवणार 29 तारखेला कोण किती जागा लढवणार यावर चर्चा होणार नांदेड शहरात शिवसेना शिंदे गटाचा शिवसंवाद दौरा संपन्न खासदार श्रीकांत शिंदेंकडून विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक प्रताप पाटील चिखलीकरांनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतली काल मध्यरात्री दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा विधान परिषद निवडणुकीवर चर्चा झाल्याची चिखलीकरांची कबुली नांदेड विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही चिखलीकरांची माहिती
शिंदेच्या खेळीला धक्का देण्यासाठी भाजपची रणनीती सुरू। भाजपकडून बहुजन विकास आघाडीच्या राजीव पाटलांची भेट। खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी भेट घेतली। ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटलांच्या नावाची चर्चा सुरू। विदर्भात 2 मतदारसंघात भाजपचे उमेदवार जवळपास निश्चित। नागपूरमधून डॉक्टर राजीव पोद्दार तर वर्धा चंद्रपूर संघातून अरुण लाखाणींच्या नावावर एकमत झाल्याची माहिती। पुणे विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार, सूत्रांची माहिती। पार्थ पवार हे पुण्याचा उमेदवारी ठरवणार असल्याची चर्चा। कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष। औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 22 उमेदवारांनी 38 उमेदवारी अर्ज घेतले। शिंदेच्या शिवसेनेच्या 4, एमआयएमच्या 2 तर काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेच्या प्रत्येकी 1 उमेदवारांनी अर्ज घेतला। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आतापर्यंत एकही नामांकन अर्ज दाखल झालेला नाही। महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर न केल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली, तर अर्ज भरण्याची अंतिम मुदत 1 जून। बारामतीत आज जय पवारांचा जनता दरबार। बारामतीमधील राष्ट्रवादी भवनात जनता दरबार भरणार। ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक उपस्थित असणार। जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी 11 जणांनी 18 अर्ज घेतले, तर 38 इच्छुकांकडून 58 अर्ज घेतलेत। मात्र अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही। अर्ज दाखल करण्याबाबत पक्षाची सावध भूमिका असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा। नाशकातील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभ शिलान्यास सोहळा 11 जूनला पार पडणार। सोहळ्याला नरेंद्राचार्य महाराज, मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहतील। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी डॉक्टर मनोज शिरुरेच्या लातूरमधील फ्लॅटवर विशेष क्लासेस भरायचे। आरोपी प्रल्हाद कुलकर्णी मोटेगावकरांच्या गोल्ड बॅचेसचे क्लास घ्यायचा, सूत्रांची माहिती। लातूरमध्ये सीबीआयकडून शिवराज मोटेगावकरांच्या आर्थिक व्यवहारांची बँकेत जाऊन चौकशी। सीबीआयने गंजगुलाई बाजारपेठेजवळच्या बँकेतून मोटेगावकरांच्या व्यवहाराची माहिती घेतली। गोवंडीतील एका महिलेच्या तक्रारीवरून एआयएमआयएमच्या स्थानिक नेत्यांसह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। बीएनएसच्या विविध कलमांनुसार कारवाई। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी। सावरकर वाड्यात सावरकर आणि डॉक्टर बाळकृष्ण मुंजे यांचा दुर्मिळ फोटो लावला। फोटोला मोठं ऐतिहासिक महत्त्व। अरबी समुद्रातील चक्रकार वाऱ्यामुळे मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम। 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता। अंदमानात मान्सून दाखल होऊनही मान्सूनचा पुढचा प्रवास रखडला। विदर्भात उष्णतेची लाट कायम। वाशिम, वर्धा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट, तर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। वसई विरारमध्ये मान्सूनपूर्व कामांना वेग। महापौर अजीव पाटलांकडून विविध विकास कामांची पाहणी। रस्ते दुरुस्ती, उड्डाणपूल आणि नाले सफाईची कामं मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश। नागपुरात उष्णतेची तीव्र लाट कायम। गेल्या 24 तासात 10 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये भिक्षेकरी आणि रेल्वे प्रवाशांचाही समावेश असून उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त। बीडमध्ये लिमटात नागपूर रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप। अंदाजपत्रकात रस्त्याची जाडी 4 इंच असताना प्रत्यक्षात 2 इंचाचंच काम सुरू। कामाची गुणवत्ता सुधारण्याची मागणी। बीडच्या परळीतील टोकवाडी ते कनेरवाडी दरम्यानचा बायपास रस्ता 2 महिन्यांपासून बंद आहे। रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ता बंद। रस्त्याचं काम तातडीने पूर्ण करण्याची वाहनधारकांची। मुंबईच्या गोरेगावातील संतोषनगर परिसरात रोटी बनवण्यापूर्वी त्यावर थुंकल्याचा धक्कादायक प्रकार। ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद। रोटी बनवणारा कौशार शेख आणि हॉटेल मालक फय्याज शेख यांच्यावर गुन्हा दाखल। सोलापूरच्या मंगळवेढ्यात रील स्टार रोहिणी निलेश पाराधीची आत्महत्या। स्वतःच्या हॉटेलमध्ये स्वयंपाक खोलीत गळफास घेतला। रील स्टार असलेल्या पती पत्नीचे सोशल मीडियावर 3.5 लाख फॉलोअर्स आहेत। जळगावच्या धरणगावमध्ये शुद्ध दुधात कृत्रिम दुधाची भेसळ। धरणगाव पोलीस ठाण्यात सोमनाथ आनंद माळी विरोधात गुन्हा दाखल। रिफाईंड पामतेलापासून दूध तयार करत भेसळ होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एफडीएची कारवाई। दापोलीतील हरणेमध्ये 2 तरुणांना बेदम मारहाण झाल्यानंतर संतप्त नागरिकांकडून रास्ता रोको। मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात। जळगावमध्ये गुंगीचं औषध देऊन तरुणीचं अपहरण। अपहरणानंतर आळंदीत बळजबरीने लग्न केल्याचा प्रकार। तरुणासह 10 जणांवर रावेर पोलिसात गुन्हा दाखल।